तर नमस्कार सर्वांना. चला आज बनवूया आपण चिकन किमाची रेसिपी. तर इथे अर्धा किलो मी हे चिकनचं किमा बनवून आणलं आहे दुकानामधूनच बघा, असं व्यवस्थित बनवून आणलेलं आहे. आता याला आपण काय करूया, स्वच्छ धुवून घ्यायचं बघा, चाळणीमध्ये गाळूया, म्हणजे हे बारीक बारीक असेल ते जाणार नाही. इकडे गॅसवर आपण कढई मांडली. तर कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल टाकायचं. तर याला थोडंसं तेल जास्त लागतं, बाकी तेल जास्त नाही वापरायचं. फक्त ह्या काही काही भाज्यांमध्ये ना कसं तेल थोडंसं जास्त लागतं. तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकला बघा, आणि अद्रक लसूण असा ठेचून घेतला आहे. लगेच याच्यात 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले ते टाकायचे. तेल व्यवस्थित कडकडीत गरम झालं आहे. त्यातलं लसूण अद्रक छान असं तेलात टाकलं का त्याचा टेस्ट खूप छान लागतो. आता हा कांदा आपण गुलाबी रंग होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मी इथे फास्ट ठेवली. ते इथे बघा कांदा आपला छान असा फ्राय झाला आहे. याच्यामध्ये आता आपण 2 टमाटे टाकूया. टमाटे असे बारीक चॉप करून घेतलेत मी, तर ते टाकायचे आहेत आपल्याला. आता आपल्याला चवीप्रमाणे याच्यात मीठ टाकायचं आहे, म्हणजे आपले टमाटे पण पटकन सॉफ्ट होतील. एक 2 मिनिट असे छान तेलामध्ये परतून घेऊ, म्हणजे पटकन सॉफ्ट होतील. टमाटे बघा आपलं मस्त असे सॉफ्ट झाले. आता याच्यात थोडे आपण मसाले टाकूया बेसिक. तर त्याच्यामध्ये बघा 2 चमचे आपण चिकन मसाला घेतला आहे, लाल मिरची पावडर, हळद आणि धने पावडर. यात थोडीशी कोथिंबीर टाकायची, आणि हे सगळे मसाले आपल्याला 1 मिनिटासाठी परतून घ्यायचे बघा. तर 1 मिनिट आपण हे मसाले छान परतून घेऊया. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं बघा याच्यामध्ये, आणि मसाले व्यवस्थित शिजून घ्यायचेत. आपल्याला जास्त पाणी नाही टाकायचं, फक्त थोडंसं टाकायचं, कारण हे मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटलं पाहिजे. ते बघा असं 2 चमचे एवढं आपण पाणी टाकलं याच्यामध्ये. आता याला झाकण ठेवूया आपण याच्यावर, आणि याला स्लो गॅसवर ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनिटासाठीच ठेवू, जास्त वेळ नाही. तर इथे बघा 2-3 मिनटं झाले ना, आपल्या मसाल्याला छान तेल सुटले बघू शकता. आता इथे 1 वाटी एवढे आपण हे वाटाणे घेतलेत. वाटाणे ताजे आहेत म्हणून मसाले टाकलेत मी. आता वाटाणे आपल्याला 1-2 मिनटं छान परतून घ्यायचेत. तुम्हाला चिकनच्या किम्यामध्ये वाटाणे आवडत असतील तर टाका, यात स्किप केले तरी चालेल. मला चिकनच्या किम्यामध्ये हे वाटाणे टाकून बनवलेला खूप छान लागतो ना. आता तर फ्रेश वाटाणे येतात, तर जरूर टाकायचे ह्यावेळेस थंडीमध्ये. 2 मिनटासाठी वाटाणे आपल्याला छान परतून घ्यायचे बघा. त्यानंतर आपण याच्यामध्ये आपला चिकनचा किमा बघा स्वच्छ धुवून घेतला आहे मी. त्यानंतर चाळणीत गाळून घेतला होता, तर व्यवस्थित आपण याच्यात टाकूया आता, आणि हा एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी अजिबात टाकायचं नाही याच्यात, कारण याला भरपूर पाणी सुटतं. हे किमा असा पूर्ण आपण कच्चा टाकला आहे ना, तर याला पाणी भरपूर सुटतं मिठामुळे. त्याच्यामुळे पाणी नाही टाकायचं अजिबात याच्यात, फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले बघा. आता गॅसची फ्लेम मी ते स्लो ठेवली, आणि स्लो गॅसवर आपल्याला 4 ते 5 मिनटासाठी बघा याला व्यवस्थित शिजून द्यायचं. आणि मध्ये एक वेळा आपण याला चेक करूया. ते बघा 3-4 मिनटं झाल्यानंतर बघा याला पाणी भरपूर सुटले. याला एक वेळा आपण हलायचं आहे. आपला किमा तयार नाही झाला अजून, आणि याचा जे गाठी गाठी होतात ना बुर्जीसारख्या, ते पण अशा चमच्याने फोडायच्या बघा, अशा पद्धतीने. आणि आपल्याला याला 2-3 मिनटं अजून ठेवायचं आहे. हे फक्त असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पाणी याच्यामध्ये भरपूर, तर आपल्याला याला अजून थोडंसं व्यवस्थित शिजून घेऊया आपण.
तर आपण याच्यावर झाकण मांडू आणि 3-4 मिनटं ठेवलं तरी चालेल. अजून मस्त असं टेस्ट येईन याला. तर इथे बघू शकता 3-4 मिनटं झाले आणि आपला हे बघा मस्त असं किमा तयार झाला आहे. तर गॅस बंद करूया आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकूया. तर एकदम झटपट आणि साध्या सोपा असा आपला हा चिकन किमा तयार झाला आहे. कुणाकुणाला आवडतं अशा पद्धतीने बनवलेला. तर तुम्हाला जर माझा हा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.